नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. या आठवड्यामध्ये अनपेक्षितपणे मराठवाड्यात दोन आंदोलनं पाहायला मिळाली. आठवड्याची सुरुवात देशमुख कुटुंबातील धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे झाली आणि नंतर मंगळवारपासून वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरलेत. खंडणीचा आरोपी असलेला वाल्मिक परिसरातलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्याच्या समर्थनात माणसं रस्त्यावर उतरावीत अशी परिस्थिती कशी काय निर्माण झाली आणि हे आंदोलन जितकं दिसतंय तितकं ते उत्स्फूर्त आहे का? माझ्या लेकावर लहान झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. गेले काही दिवस वाल्मिक कराड हा आरोपी आहे आणि त्याचे समर्थक आता आक्रमक झालेले आहेत. आपण त्याची दोन दृश्य या निमित्तानं पाहतोय. पहिल्या दृश्यामध्ये टॉवरवर चढून वाल्मिकच्या विरोधात होणारी कारवाई थांबावी अशी मागणी होतीये. त्याचबरोबर रास्ता रोको सुद्धा केला जातोय. बीड परळी महामार्गावरची वाहतूक यामुळे खोळंबली होती. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला पिवळ्या साडीतली एक वयस्कर महिला अत्यवस्थ स्वरूपात दिसतीये. ही पिवळ्या साडीतली अत्यवस्थ महिला ही वाल्मिकची आई आहे. 80 ते 85 वर्ष वयाच्या आसपास असलेल्या या महिलेनं अचानक मंगळवारी अन्न पाण्याचा त्याग केला आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यासाठी परळी पोलीस स्थानकाच्या बाहेर बैठा सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाच्या निमित्तानं वाल्मिकच्या आईनं केलेलं आंदोलन हे व्यवस्थेला आव्हान ठरलं. दुसऱ्या बाजूला वाल्मिकचे समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी परळी बंद ठेवली. परळीसारखं शहर जिथं वाल्मिक असो की धनंजय मुंडे असो की इतर कोणी यापैकी कोणाशीही संबंध नसलेल्या सर्वसामान्य जनतेला यामुळे त्रास झाला. त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये एक अडथळा निर्माण झाला, तो वाल्मिक कराडच्या निमित्तानं. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी शहर बंद ठेवलं, वाहतूक बंद ठेवली आणि तिसऱ्याच टप्प्यावर त्याच्या आईनं आंदोलनामध्ये उतरून एक भावनिक वातावरण निश्चित तयार केलं. माझ्या लेकावर लहान झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. हे सगळे गुन्हे खोटे येतं. जाणून बुजून राजकारण करायला लागले. आम्ही हे करायलेत माझ्या लेकावर. आम्ही सगळे मुळात परळी बंद ठेवावी, टॉवरवर चढावं, रस्ता बंद पाडावा, वाहतूक रोखावी, इतकं सगळं कराड समर्थकांना सुचलं कसं काय? आणि हे त्यांनी केलं असेल तर हा प्रश्न पडतोच की हे उत्स्फूर्त आहे का? परळी बीड महामार्गावरती असलेलं पांगरी हे गाव आहे. वाल्मिक कराड यांचं हे मूळ गाव आहे आणि या मूळ गावामध्ये आज सकाळपासून महिला आणि तरुणांनी दिवसभर आज या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. रस्त्यावरती बसून हे आंदोलन केलं जात आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले ते खोटे गुन्हे आहेत. आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस हे राजकारण करतायत. जातीय वादातून हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. ज्या पद्धतीनं आज केज कोर्टाचा निकाल आला त्याच्यानंतर ही सगळी महिला मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण हे आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी, या गावातल्या ग्रामस्थांनी जोपर्यंत प्रशासनातला वरिष्ठ अधिकारी यांच्याशी येऊन बोलणार नाही, त्यांच्याशी कुठली बातचीत केली जाणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करणार नसल्याचा पवित्रा सुद्धा या सगळ्या आंदोलकांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे एकंदरीत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं आणि आंदोलक त्याला कशा पद्धतीनं हाताळतात हे सर्व पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, पांगरी, परळी. कराडच्या वयस्कर आईचं आंदोलन अखेरीस पोलीस हस्तक्षेपानं टळलं म्हणून बरं झालं, अन्यथा परिस्थिती आणखीनच चिघळली असती. दुसरीकडे याच्या जोडीला कराडचे समर्थक थेट भूमिका घेताना दिसले. आता आपल्या समोर दोन दृश्य आहेत. एका बाजूला एका समर्थकानं पायाला आग लावून घेतली आणि
त्यानं गर्दीत जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला उडालेली तारांबळ चित्रात दिसतेय। दुसऱ्या बाजूला रास्ता रोकोच्या निमित्तानं टायर जाळून वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना त्यात हस्तक्षेप करावा लागला। कराड समर्थकांच्या आंदोलनाची ही दोन चित्र आहेत। त्याच्याच बरोबर त्यांचं म्हणणं काय आहे तेही ऐका। वाल्मिकांवर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघार घ्यावेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी। वाल्मिकांना हे आमच्या गोरगरिबांचे दैवत आहेत आणि जर आम्हाला न्याय नाही भेटला तर पहिला मी जीव देईन, पहिला मी आत्महत्या करीन। केव्हापासून टायरवर चढला होता हे टावरवर? 7 वाजल्यापासून। एकंदरीत पाहता आता वाल्मिक कराड यांच्यावर मोमक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कसं पाहता? खोटाच गुन्हा आहे ना ते, खोट्याच गुन्ह्याने हे केले ना ते अण्णावरती, राजकीय दोषापुरते खोटाच गुन्हे केलेले आहेत अण्णावरती। आज आमच्या परळीमध्ये आज परळी पूर्ण आज एक सण आहे, सर्व महिलांचा सण आहे। इथे सर्व महिला सकाळपासून चक्रा येत आहेत, सर्व महिलांना पाणी न पिता आणि सगळं ऐकत आलोय आणि आजपर्यंत जे काही घडले ते पाहत आलोय। फक्त त्यांनी काय जे म्हणतील सुरेश काय असतील ते कोण असतील क्षीरसागर जे म्हणतील ते तुम्ही करत आलात, पण आज पूर्ण परळीसाठी झालेली आहे। टॉवरवर चढलेलं आंदोलन असो की रास्ता रोको, दोन्ही आंदोलनं एका विशिष्ट टप्प्याच्या नंतर मागे घेण्यात आली। पण न्यायालयाच्या बाहेर जे घडलं ते अनपेक्षित होतं। देशमुख आणि कराड यांच्यातल्या संघर्षाचा वादाचा एक परिणाम केजच्या न्यायालयाच्या बाहेरही दिसला। वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी इथे देशमुख समर्थक पोहोचले। त्यांनी कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याला कराड समर्थकांनीही तसंच उत्तर दिलं। देशमुख आणि कराड समर्थक आमने सामने आल्यानं पोलिसांची मात्र पुरती तारांबळ उडाली। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली जात आहे। तर आता या प्रकरणी पाहिलं तर तपास जो आहे तो SITकडे वर्ग करण्यात आला आणि यामध्ये 7-8 आरोपींना जे आहे ते SITने ताब्यात देखील घेतलेलं आहे। काही सुद्धा गेलेले आहे आणि आता सध्या वाल्मिक कराड यांची SITने आज नुकतीच 7 न्यायालयाने जे आहे ते 7 दिवसाची त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आणि त्यांच्या समर्थकांकडून आता ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। तर परळी बंदची देखील हाक यामध्ये देण्यात आली आणि त्यामुळे आता संतोष देशमुख आणि कराड समर्थक जे आहे ते आता रोडवरती उतरताचे पाहायला मिळत आहे। मात्र याच आंदोलनामध्ये आता कुठंतरी मराठा विरुद्ध वंजारी असा वाद जो आहे तो पेटताना आपल्या बीडमध्ये पाहायला मिळत आहे। कराड यांचे समर्थक जे आहे ते आता वंजारी आणि देशमुख यांचे समर्थक जे आहे ते मराठा असल्याचं बोलले जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठंतरी मराठा विरुद्ध वंजारी असा वाद आता यामध्ये होत असल्याची पार्श्वभूमीवरती आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बीडमध्ये पुन्हा एकदा वाद जो आहे तो जातीय दंगल जी आहे ती घडल्याची पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता सध्या कराड समर्थक आणि देशमुख समर्थक जे आहे ते आता समोर येताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संदीप शर्मासह विजय चिडे, बीड। कराड समर्थकांच्या आंदोलनाला निमित्त मिळालं ते सोमवारच्या धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे। धनंजय देशमुख यांनी आपला भाऊ सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी थेट पाण्याची टाकी गाठली। देशमुख कुटुंबानं हे आंदोलन केलं आणि त्याचं नंतर समर्थनही केलं। सोमवारी हे आंदोलन करण्यासाठी धनंजय देशमुख 4 तास मसाजोग गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून बसले। त्यांनी पाण्याच्या टाकीवर ठिय्या आंदोलन केलं, त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली। अशा प्रकारच्या आंदोलनाचं कारण देताना देशमुख कुटुंबानं भावनिक मुद्दा पुढे केला। आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये, म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय। आम्हाला जे माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय, हा पकडलाय, तो पकडलाय आणि इतके फरार आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू। पण कधी तो वेळ कधी येणार आहे, आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामध्ये विविध मागण्या केल्या गेल्या आणि घडलं सुद्धा लगेचच तसंच। देशमुख आणि कराड या दोघांच्या मधला वाद किंवा जी ठिणगी पडली आहे ती या मागणी पूर्ततेच्या मुळे। वाल्मिक कराडवर मकोका लावा अशी मागणी झाली आणि लगेच वाल्मिक कराडवर दुसऱ्याच दिवशी मकोका लागला। वाल्मिकला हत्या प्रकरणातला आरोपी करा अशी मागणी झाली आणि 24 तासात
तशाच प्रकारची कारवाई होताना दिसली, म्हणून कराड समर्थक संतापले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत. राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा सरकारला, मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीने केलेलं आहे. ही टोळी हे 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 मुंडेचे लोक आहेत. हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही आहेत. हे यांना जातीय तेढ निर्माण करून दंगली घालवायचा आणि यांना आरोपीच्या बाजूनं पाठबळ उभा करायचं. ही टोळी हे धनंजय मुंडेची आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे. ते करतील ही आशा सुद्धा. वाल्मिक विरोधातल्या मागण्या होत गेल्या आणि तशी कारवाई पुढे सरकत गेल्यानं कराड समर्थक संतापले आहेत. कराड समर्थकांमधला एक महत्वाचा चेहरा म्हणून समोर आल्या आहेत त्या वाल्मिक कराडच्या पत्नी. माझी मागणी एवढीच आहे की माझ्या नवऱ्यावर जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न जे तुम्ही करताय आंदोलन करून, ते प्रयत्न थांबवले जावेत आणि ते गुन्हे लागता कामा नयेत त्यांच्यावर. जर तुम्ही लोकांचं ऐकून जर तुम्ही मोका कायदा 308 302 वगैरे काय आहे असे गुन्हे लावत असाल तर आम्ही पण आंदोलन करून की ते कायदे तुमचे मागे घेतलेच पाहिजेत, तुम्ही ते गुन्हे मागे घेतलेच पाहिजे. आमची भूमिका रितसर जे चालू आहे सध्या, पीसीआर झालेला आहे, पीसीआर नंतर रितसर कोर्टाची नियम आहे की एमसीआर भेटत असतो, एमसीआर मध्ये आम्हाला जमानत भेटलीच पाहिजे. राजकारण झाले त्याच्यानंतर जास्तीत जास्त समाज जातीवाद झालेला आहे. जातीवादाखाली आणि राजकारणाखाली पूर्ण इथं वाल्मिक कराडचा बळी दिला गेलेला आहे, बळी देत आहेत त्याचा. वाल्मिकच्या पत्नीनं जो मुद्दा चर्चेत आणलाय तो नवा नसला तरीही तो आता बऱ्यापैकी उफाळून वर आलाय. बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि वंजारी हा संघर्ष जुना आहे. वंजारी समाजाचं नेतृत्व बीडमध्ये मुंडे करतात, तर मराठा समाजाचं नेतृत्व हे स्थानिक आमदारांच्याकडून केलं जातं आणि त्यामुळे बीडमधला संघर्ष हा जेवढा जातीय आहे तितकाच तो राजकीय सुद्धा आहे. वाल्मिक हा धनंजय मुंडे यांचा विश्वासू आणि वंजारी समाजामध्ये रॉबिनहुड अशी प्रतिमा असलेला व्यक्ती. मराठा नेते मुंडे यांच्या विरोधात प्रामुख्यानं आहेत. वाल्मिकवर संतोष देशमुख हत्येचा ठपका आहे. संतोष देशमुख हत्येचा ठपका पडल्यापासून हे प्रकरण जातीय पातळीवर सरकलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आपण पाहतो आहोत. कशाचा जातीवाद आणि कशाचा काय प्रकार आहे हो, हे जातीवाद म्हणून ठरवून थोडेच हे ब्रुटल मर्डर जे आहे हा मर्डर ठरवून झालेला नाही, परंतु याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट मात्र वाल्मिक कराडांची आलेली आहे. आणि आता जर गुन्हेगाराचं समर्थन करणारे जर मोर्चे वगैरे निघत असतील तर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता हे नाविन्यपूर्ण योजना पाहायची पाळी आपल्यावरती येईल असं मला वाटतं. या दरम्यान एक बाब आणखी लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे बीड जिल्ह्यात आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांना तिथं तातडीनं रवाना करण्यात आलंय. धनंजय मुंडे सध्या वाल्मिक कराडच्या सोबतीमुळे वादात आहेत. त्यांच्यावर बीड आणि पर्यायानं राज्य शांत ठेवण्याची जबाबदारी आहे. ते राज्यातले मंत्री आहेत आणि विशेष म्हणजे मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी वादात वाल्मिक सापडला असला तरीही त्याच्या कुटुंबाला दूर लोटलेलं नाही. बुधवारी पहाटे धनंजय मुंडे यांनी वाल्मिकच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कराड कुटुंबाचं घर गाठलं. वाल्मिकच्या आईची भेट घेऊन त्यांनी तब्येतीची विचारपूसही केली. बीडमध्ये इतकं सगळं घडत असताना पंकजा मुंडे यांनी मात्र कानावर हात ठेवलेत. मला ते काय माहित नाही, मी तुमच्यावर विमानातच आहे त्यामुळे झाले. मी माझ्या नियोजित कार्यक्रमात रोज काम करत आहे, त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत रोजचं काम.
या दरम्यान दिवसभरामध्ये न्यायालयात घडलेली घटना सुद्धा आपल्याला या चर्चेत नोंदवावी लागेल. वाल्मिक कराडला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. वाल्मिकचा तपास हा CID कडून SIT कडे जावा, त्याच्यावर हत्या आणि त्याचबरोबर खंडणीचाही गुन्हा लावून त्या प्रकरणी तपास व्हावा, तसंच मकोका अंतर्गतही वाल्मिकची चौकशी व्हावी, अशा विविध मागण्यांसाठी आज दिवसभर न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला. युक्तिवादाच्या शेवटच्या टप्प्यात वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. माझ्या लेकावर लाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा.